हॅलो स्टुडंट, वेलकम टू माय चॅनल व्ही कॉमर्स अकॅडमी, जिथे मी वंदना तुम्हाला शिकवते अकाउंट हा विषय अत्यंत सोप्या पद्धतीने. मुलांना आपण सध्या LDC पोस्टसाठी कॉमर्स प्रोफेशनल नॉलेजमधले इम्पॉर्टंट सब्जेक्ट डिस्कस करत आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला मॅनेजमेंट अकाउंटिंगचे बेसिक थिअरी आपण ऑलरेडी डिस्कस केलेली आहे. तर याच्याशी रिलेटेड मॅनेजमेंट अकाउंटिंगचे जे फंडामेंटल्सशी रिलेटेड MCQ आहे ते आज आपण डिस्कस करणार आहोत. तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर पटकन एक लाईक नक्की करा. तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे मॅनेजमेंट अकाउंटिंग. ए दिले accumulates, summarize and analyze the available data. B दिले is primary concern with requirement of the management. C दिले make corporate planning and strategy effective. D दिले all of the above. मॅनेजमेंट अकाउंटिंग म्हणजे काय? मॅनेजमेंट अकाउंटिंग ही अकाउंटिंगची अशी ब्रँच आहे की ज्याच्यामध्ये जो क्रिटिकल फायनान्शियल डाटा असतो तो प्रेझेंट केला जातो युजफुल फॉर्ममध्ये. अकाउंटिंग युजरला अकाउंटिंगची इन्फॉर्मेशन यूज करता यावी आणि त्याच्या आधारे प्लॅनिंग करता यावी, कंट्रोल करता यावा किंवा डिसिजन मेकिंग मॅनेजमेंटचे जे फंक्शन आहेत ते इफेक्टिवली पूर्ण करता यावेत यासाठी डाटा प्रेझेंट केला जातो किंवा डाटा हा सिंपल फॉर्ममध्ये कन्वर्ट केला जातो. तर यालाच मॅनेजमेंट अकाउंटिंग म्हणतात. मग इथं काय दिलं? ॲक्युमुलेट, समराइज अँड ॲनालिसिस द अवेलेबल डाटा. मॅनेजमेंट अकाउंटिंग काय करतं? अवेलेबल डाटा समराइज करतं, त्याचं ॲनालिसिस करतं. आणि त्यानंतर बी काय दिलं आहे? मग हे बरोबर स्टेटमेंट आहे. त्याच्यानंतर इज प्रायमरी कन्सर्न विथ रिक्वायरमेंट ऑफ द मॅनेजमेंट. मॅनेजमेंट अकाउंटिंग ही मॅनेजमेंटची रिक्वायरमेंट आहे, कारण मॅनेजमेंटला त्यांचे फंक्शन्स इफेक्टिवली पूर्ण करण्यासाठी मॅनेजमेंट अकाउंटिंग हे असिस्ट करत असतं. ठीक आहे, त्यामुळे मॅनेजमेंट अकाउंटिंग हे मॅनेजमेंटला रिक्वायर्ड असतं किंवा मॅनेजमेंटला ते गरजेचं असतं. त्यानंतर मेक कॉर्पोरेट प्लॅनिंग अँड स्ट्रॅटेजी इफेक्टिव्ह. मॅनेजमेंट अकाउंटिंग हे मॅनेजमेंटला असिस्ट करतं आणि कॉर्पोरेट प्लॅनिंग करण्यासाठी किंवा स्ट्रॅटेजी बनवण्यासाठी इफेक्टिव्ह स्ट्रॅटेजी किंवा इफेक्टिव्ह प्लॅनिंग करण्यासाठी ते हेल्प करत असतात. दंडी काय? हे तीनही स्टेटमेंट बरोबर आहेत. दंडी इज द करेक्ट आन्सर, ऑल ऑफ दिस. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे मॅनेजमेंट अकाउंटिंग असिस्ट द मॅनेजमेंट इन. मॅनेजमेंट अकाउंटिंग हे असिस्ट करतं मॅनेजमेंटला कशासाठी? मॅनेजमेंटचे जे बेसिक फंक्शन असतात ते पूर्ण करण्यासाठी. आणि प्लॅनिंग, डायरेक्टिंग, कंट्रोलिंग हे तीनही मॅनेजमेंटचे फंक्शन आहेत आणि ते पूर्ण करण्यासाठी मॅनेजमेंटला असिस्ट करण्याचं काम कोण करतं? मॅनेजमेंट अकाउंटिंग. देन डी इज अ करेक्ट आन्सर. प्लॅनिंग, डायरेक्टिंग, कंट्रोलिंग हे सगळं करण्यासाठी मॅनेजमेंटला मॅनेजमेंट अकाउंटिंग हेल्प करत असतं. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. द पर्पज ऑफ मॅनेजमेंट अकाउंटिंग इज टू हेल्प डॅश मेक डिसिजन्स. द पर्पज ऑफ मॅनेजमेंट अकाउंटिंग. मॅनेजमेंट अकाउंटिंगचा मुख्य हेतू काय आहे? मॅनेजमेंटला असिस्ट करणे. मग ते मॅनेजमेंटला असिस्ट करण्याचं काम किंवा मॅनेजमेंटला डिसिजन मेकिंग करण्यासाठी, त्यांच्या कामाची प्लॅनिंग करण्यासाठी, मॅनेजमेंटचे सगळे फंक्शन इफेक्टिवली कंप्लीट करण्यासाठी किंवा मॅनेजमेंटला त्यांच्या सगळ्या ड्युटीज पूर्ण करण्यासाठी, त्यांचे सगळे फंक्शन पूर्ण करण्यासाठी कोणतं अकाउंट हेल्प करत असतं? मॅनेजमेंट अकाउंटिंग. आणि मॅनेजमेंट अकाउंटिंगचा मुख्य हेतू काय? मॅनेजरला असिस्ट करणे. ठीक आहे, मग मॅनेजमेंट अकाउंटिंग हे मुख्यतः मॅनेजमेंटला असिस्ट करण्यासाठी मेंटेन केलं जातं. ठीक आहे, मॅनेजमेंट अकाउंटिंगमध्ये काय केलं जातं? क्रिटिकल फायनान्शियल डाटा कन्वर्ट केला जातो युजफुल फॉर्ममध्ये किंवा सिम्पल फॉर्ममध्ये तो कन्वर्ट केला जातो, ज्याच्या आधारे क्विक डिसिजन घेता येते. ठीक आहे, द पर्पज ऑफ मॅनेजमेंट अकाउंटिंग इज टू हेल्प मॅनेजर्स टू मेक डिसिजन्स. देन ए इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ मॅनेजमेंट अकाउंटिंग इज. ऑप्शन काय दिले? टू मेंटेन द अकाउंटिंग रेकॉर्ड्स. बी दिले टू नो द अमाऊंट ड्यू फ्रॉम कस्टमर अँड सप्लायर. सी दिले टू असर्टेन अनालिसिस अँड इंटरप्रिट द रिझल्ट ऑफ द बिझनेस ऑपरेशन. डी दिले टू रेकॉर्ड ऑल बिझनेस ट्रान्झॅक्शन. बिझनेस ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करणे हे फायनान्शियल अकाउंटिंगचं काम आहे. ठीक आहे, टू मेंटेन द अकाउंटिंग रेकॉर्ड. अकाउंटिंग रेकॉर्डसुद्धा कुठं मेंटेन केले जातात? फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये. टू नो द अमाऊंट ड्यू फ्रॉम कस्टमर अँड सप्लायर. अमाऊंट कस्टमरकडून किती ड्यू आहेत म्हणजेच आपले डेटर किती, आणि कस्टमरला आपल्याला किती द्यायचे म्हणजेच आपले क्रेडिटर किती. मग डेटर्स, क्रेडिटर्स यांचे अमाऊंट फाइंड आउट करण्यासाठी आपण त्यांचे लेजर बनवत असतो.
ठीक आहे. आणि लेजर म्हणजेच आपण तिथे काय लेजर पोस्टिंग, आपला जो जर्नल एंट्रीमध्ये आपण काय करतो, जर्नल एंट्री तयार करतो. लेजरमध्ये आपण कस्टमरचा अकाउंट, सप्लायरचा अकाउंट मेंटेन करत असतो. तिथं आपल्याला कस्टमरला किती येणं आहे कस्टमरकडून, आपल्याला सप्लायरला किती द्यायचे हे अमाऊंट कळतात. म्हणजे त्यांचे लेजर बॅलन्सेस आपल्याला कळत असतात. ते सुद्धा फायनान्शियल अकाउंटमध्ये कळतात. ठीक आहे. म्हणजे ए, बी आणि डी हे फायनान्शियल अकाउंटिंगचे मेन ऑब्जेक्टिव्ह किंवा फंक्शन म्हणता येईल. आणि मॅनेजमेंटचं मेन फंक्शन काय, असर्टेन ॲनालिसिस अँड इंटरप्रिट द रिझल्ट ऑफ द बिझनेस ऑपरेशन. इथे रिझल्ट ऑलरेडी फाइंड आउट केलेले असतात. फायनान्शियल अकाउंटमध्ये रिझल्ट फाइंड आउट केले जातात. त्याचं ॲनालिसिस आणि इंटरप्रिटेशन हे मॅनेजमेंट अकाउंटिंगमध्ये होतं. ठीक आहे. देन सी इज अ करेक्ट आन्सर. इथं काय विचारलं आहे, द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ मॅनेजमेंट अकाउंटिंग इज, देन आन्सर इज टू असर्टेन, analyze and interpret the result of business operation. Then C is a correct answer. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, मॅनेजमेंट अकाउंटिंग डील्स विथ, मॅनेजमेंट अकाउंटिंग डील्स विथ डॅश डाटा. आता इथे ऑप्शन दिले, ए क्वालिटेटिव्ह, बी दिले क्वांटिटेटिव्ह आणि सी दिले बोथ क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह किंवा बोथ ए अँड बी देऊ शकतात ऑप्शन तुम्हाला. आणि डी दिले नॉन फायनान्शियल. ओके. मॅनेजमेंट अकाउंटिंग डील्स विथ डॅश डाटा. मॅनेजमेंट अकाउंटिंगमध्ये कोणता डाटा दाखवला जातो, शो केला जातो. आता इथे क्वालिटेटिव्ह दिले आणि क्वांटिटेटिव्ह दिले. क्वांटिटेटिव्ह म्हणजे फायनान्शियल अकाउंटमध्ये आपल्याला प्रॉफिट किती झाला, लॉस किती झाला, अमाऊंट, पर्टिक्युलर अमाऊंट दाखवलेली, याला क्वांटिटेटिव्ह म्हणतात. ठीक आहे. आता मॅनेजमेंट अकाउंटिंगमध्ये जर समजा आपण ग्रॉस प्रॉफिट रेशो काढलेला आहे. ठीक आहे. ग्रॉस प्रॉफिट रेशो आला आपला 25%. मग आता इथे एका वर्षी 2020 मध्ये आपला ग्रॉस प्रॉफिट रेशो 25% होता. 21 मध्ये 27% झाला. ठीक आहे. 2022 मध्ये आपला ग्रॉस प्रॉफिट रेशो 30% झाला. 23 मध्ये ग्रॉस प्रॉफिट रेशो 40% झाला. ठीक आहे. मग इथे काय दाखवलं, इथे आपल्याला क्वांटिटी दाखवली, क्वांटिटेटिव्ह रिझल्ट दाखवला, म्हणजे पर्सेंट कितीने वाढली. ठीक आहे. आधी 25% होता, 21 मध्ये तो 27% झाला जीपी रेशो, त्यानंतर 22 मध्ये 30% झाला, 23 मध्ये 40% झाला आणि 2025 मध्ये आपला जीपी झाला 15%. मग आता हे झाला क्वांटिटेटिव्ह रिझल्ट. ठीक आहे. हा डाटा कोणता झाला, क्वांटिटेटिव्ह डाटा, म्हणजे किती एक्झॅक्ट ग्रॉस प्रॉफिट झाला हे आपल्याला पर्सेंटेज इथं दाखवली. मग याला म्हणतात क्वांटिटेटिव्ह डाटा. आता जर समजा 2020 मध्ये आपला ग्रॉस प्रॉफिट रेशो किती होता, 25%. 21 मध्ये किती झाला, 27%. किती टक्के इन्क्रीज झाला, 2% इन्क्रीज झाला. मग इथे काय दाखवलं, क्वालिटी दाखवली इथे, 2% इन्क्रीज, म्हणजे आपला जीपी रेशो चांगला आहे. ठीक आहे. त्यानंतर 22 मध्ये किती झाला, 22 मध्ये तो 30% झाला. किती टक्क्याने वाढला, 3% वाढला. म्हणजे इथे सुद्धा आपला क्वालिटी दाखवली. इथे किती वाढला, 3% वाढला, म्हणजे आपला ग्रॉस प्रॉफिट यावर्षी चांगला झाला. ठीक आहे. 25 मध्ये आपला जीपी किती झाला, 15% झाला. 40 वरून डायरेक्ट 15 वर आला, म्हणजे किती घट झाली, 15% आपला ग्रॉस प्रॉफिट कमी झाला. ठीक आहे. मग आता इथे तुमचे रिझल्ट शो होत आहेत की आपला ग्रॉस प्रॉफिट वाढला, कमी झाला. ठीक आहे. किती झाला आणि तो वाढलाय का कमी झाला, हे जे रिझल्ट आहे याला म्हणतात क्वालिटेटिव्ह डाटा. ग्रॉस प्रॉफिट रेशो किती आहे, ग्रॉस प्रॉफिट किती झाला, हा झाला क्वांटिटेटिव्ह डाटा. आणि तो वाढला का कमी झाला, इन्क्रीज झाला का डिक्रीज झाला, बिझनेसची पोझिशन, लिक्विडिटी वाढली का कमी झाली. मग हे जे रिझल्ट आपले मॅनेजमेंट अकाउंटिंगमध्ये शो होतात याला क्वालिटेटिव्ह डाटा म्हणतात. ठीक आहे. मॅनेजमेंट अकाउंटिंग डील्स विथ डॅश डाटा. मग मॅनेजमेंट अकाउंटिंगमध्ये क्वांटिटेटिव्ह डाटा पण शो होतो आणि क्वालिटेटिव्ह डाटा पण शो होतो. आता मी हे तुम्हाला रेशो ॲनालिसिसचं उदाहरण सांगितलं. रेशो ॲनालिसिसमध्ये आपण जर जीपी रेशो काढला तर तो किती आहे, हा झाला क्वांटिटेटिव्ह डाटा. ठीक आहे. आणि तो इन्क्रीज झाला का डिक्रीज झाला, हा झाला क्वालिटेटिव्ह डाटा. ठीक आहे. क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह. मॅनेजमेंट अकाउंटिंगमध्ये दोन्ही डाटा शो केला जातो. देन सी इज अ करेक्ट आन्सर, बोथ ए अँड बी किंवा बोथ क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह. देन सी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, मॅनेजमेंट अकाउंटिंग कॅन बी व्ह्यू ॲज
डॅश. ऑप्शन दिले मॅनेजमेंट ओरिएंटेड अकाउंटिंग, बी दिले मार्केटिंग ओरिएंटेड अकाउंटिंग, सी दिले मॅनेजर ओरिएंटेड अकाउंटिंग आणि डी दिले नन ऑफ दी अबो. ठीक आहे. मॅनेजमेंट अकाउंटिंग हे असिस्ट करतं मॅनेजमेंटला कशासाठी, मॅनेजमेंटचे जे फंक्शन आहेत, मॅनेजमेंटचे जे बेसिक फंक्शन आहेत, उदाहरणार्थ प्लॅनिंग करणे, डिसिजन मेकिंग करणे, कंट्रोलिंग करणे, ते हे सगळे मॅनेजमेंटचे जे बेसिक फंक्शन आहेत तर ते पूर्ण करण्यासाठी मॅनेजमेंटला असिस्ट करण्याचं काम मॅनेजमेंट अकाउंटिंग करतं आणि त्यामुळे ते मॅनेजमेंट ओरिएंटेड असतं. ठीक आहे. मॅनेजमेंटला डोळ्यासमोर ठेवून, त्यांचा पॉईंट ऑफ व्ह्यू डोळ्यासमोर ठेवून मॅनेजमेंट अकाउंटिंग मेंटेन केली जाते. त्यामुळे मॅनेजमेंट अकाउंटिंग ही मॅनेजमेंट ओरिएंटेड असते. मॅनेजमेंट अकाउंटिंग कॅन बी व्ह्यू ॲज मॅनेजमेंट ओरिएंटेड अकाउंटिंग. देन ए इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे डॅश इज द स्टडी ऑफ मॅनेजरियल आस्पेक्ट ऑफ फायनान्शियल अकाउंटिंग. डॅश इज अ स्टडी ऑफ मॅनेजरियल आस्पेक्ट. मॅनेजरियल आस्पेक्ट म्हणजे मॅनेजमेंटच्या दृष्टिकोनातून जेव्हा आपण फायनान्शियल अकाउंटिंगचा अभ्यास करतो याला मॅनेजमेंट अकाउंटिंग म्हणतात. ठीक आहे. मॅनेजमेंट अकाउंटिंग इज द स्टडी ऑफ मॅनेजरियल आस्पेक्ट. मॅनेजरियल पॉईंट ऑफ व्ह्यू ठेवून आपण काय करतो, फायनान्शियल अकाउंटिंगचा तिथे स्टडी केला जातो. ठीक आहे. देन डी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर फायनान्शियल अकाउंटिंग रेकॉर्ड्स ओनली. ऑप्शन दिले ॲक्च्युअल फिगर्स, बी दिले स्टँडर्ड फिगर्स, सी दिले बजेटेड फिगर आणि डी दिले ऑल ऑफ द अबव. ठीक आहे. फायनान्शियल अकाउंट रेकॉर्ड ओनली. फायनान्शियल अकाउंटमध्ये कोणत्या अमाऊंट रेकॉर्ड होतात, ज्या ट्रान्झॅक्शन ॲक्च्युअली झालेल्या आहेत. सेल्स आपण केल्यानंतर रेकॉर्ड केले जातं. परचेस आपण केल्यानंतर जे आपल्याला दाखवलेले की एवढ्या वस्तू आपण परचेस केल्या, तेव्हा आपण ते फायनान्शियल अकाउंटमध्ये रेकॉर्ड करत असतो. ठीक आहे. मग फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये आपण कोणत्या फिगर रेकॉर्ड करतो, ॲक्च्युअल फिगर रेकॉर्ड करतो. जेवढे सेल्स झाले तेवढे आपण रेकॉर्ड करणार, जेवढे परचेस झाले तेवढे आपण रेकॉर्ड करणार. आपण परचेस किती वस्तू करायच्या ह्याचं जे टार्गेट ठरवलेलं आहे किंवा सेल्स किती करायचे याचं जे टार्गेट ठरवले ते आपण घेत नाही. बजेटेड फिगर आपण घेत नाही. फायनान्शियल अकाउंटमध्ये ॲक्च्युअल फिगर्स रेकॉर्ड केले जातात. सेल्स एक्झॅक्ट किती झाले, परचेस किती झाले, डेटर्सकडून किती येणं आहे. म्हणजे फायनान्शियल अकाउंट हे पास्ट रेकॉर्डवर डिपेंड असतं आणि ते ॲक्च्युअल फिगर्सचे जे रेकॉर्ड्स असतात ते फक्त फायनान्शियल अकाउंटमध्ये रेकॉर्ड होतात. देन ए इज अ करेक्ट आन्सर. स्टँडर्ड फिगर्स, बजेटेड फिगर्स याचा अभ्यास मॅनेजमेंट अकाउंटमध्ये केला जातो. फायनान्शियल अकाउंटमध्ये फक्त ॲक्च्युअल फिगर्स दाखवले जातात. त्यानंतर मॅनेजमेंट अकाउंटिंग इन्क्लूड्स. मॅनेजमेंट अकाउंटिंग इन्क्लूड्स ए दिले कॉस्ट अकाउंटिंग, बी दिले फायनान्शियल अकाउंटिंग, सी दिलं बी दिले बजेटरी कंट्रोल आणि डी दिले ऑल ऑफ द अबव. तर मॅनेजमेंट अकाउंटिंगमध्ये कॉस्ट अकाउंटिंगचाही अभ्यास केला जातो की वस्तूची कॉस्ट किती असावी, कशी कॉस्ट काढली जाईल, कॉस्टिंगचा अभ्यास त्यात होतो. बजेटरी कंट्रोलचा होतो आणि फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये जे फायनान्शियल स्टेटमेंट्स आहेत त्याचा देखील अभ्यास याच्यामध्ये केला जातो. मग इथे प्रश्न काय विचारला, मॅनेजमेंट अकाउंटिंग इन्क्लूड्स. मॅनेजमेंट अकाउंटिंगमध्ये काय काय इन्क्लूड असतं. कॉस्ट अकाउंटिंग म्हणजे कॉस्ट डिटर्मिनेशन करण्यासाठी एखाद्या प्रोडक्टची किती कॉस्ट असायला पाहिजे किंवा एखादं प्रोडक्ट आपण बनवण्यासाठी त्याला लागलेल्या त्याच्या फिक्स कॉस्ट किती आहेत, व्हेरिएबल कॉस्ट किती आहेत किंवा डायरेक्ट मटेरियल किती आहे, डायरेक्ट लेबर किती आहे, म्हणजे डायरेक्ट कॉस्ट, इनडायरेक्ट कॉस्ट, फिक्स्ड कॉस्ट, व्हेरिएबल कॉस्ट, टोटल कॉस्टिंग. तर या सगळ्याचा अभ्यास मॅनेजमेंट अकाउंटिंगमध्ये केला जातो. त्यानंतर बजेटरी कंट्रोल हा देखील मॅनेजमेंट अकाउंटिंगचा एक महत्त्वाचा पार्ट आहे आणि फायनान्शियल अकाउंटिंगच्या विविध ॲस्पेक्टचा अभ्यास देखील मॅनेजमेंट अकाउंटिंगमध्ये केला जातो. ठीक आहे. म्हणजे फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये जे रिझल्ट शो होतात तर त्याचा वापर देखील मॅनेजमेंट अकाउंटिंगमध्ये ॲज अ इनपुट केला जातो. ठीक आहे. आपण जर ग्रॉस प्रॉफिट रेशो, नेट प्रॉफिट रेशो काढतोय तर ते कशाच्या आधारे काढतो, आपल्याकडे जे फायनान्शियल स्टेटमेंट आहे, फायनान्शियल अकाउंटिंगची जी समरी आपल्याकडे अवेलेबल आहे त्याच्या आधारेच ते केलं जातं. ठीक आहे. त्यामुळे फायनान्शियल अकाउंटिंगसुद्धा मॅनेजमेंट अकाउंटिंगमध्ये इन्क्लूड आहे. ठीक आहे. ॲज अ इनपुट या माहितीचा वापर केला जातो. देन डी इज अ करेक्ट आन्सर. मॅनेजमेंट अकाउंटिंग इन्क्लूड्स कॉस्ट अकाउंटिंग, बजेटरी कंट्रोल अँड फायनान्शियल अकाउंटिंग. देन डी इज अ करेक्ट आन्सर ऑल ऑफ द अबव. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे मॅनेजमेंट अकाउंटिंग इज डॅश. ए दिलं फ्युचर ओरिएंटेड, बी दिलं ॲनालिटिकल, सी दिलं डायनॅमिक आणि डी दिलं ऑल ऑफ दिस. ठीक आहे. फ्युचर ओरिएंटेड म्हणजे मॅनेजमेंट अकाउंटिंगमध्ये बजेटरी कंट्रोलमध्ये काय केलं जातं, बजेट बनवलं जातं. बजेट आपण फ्युचर पिरियडसाठी बनवलं जातं. ठीक आहे. म्हणजे मॅनेजमेंट अकाउंटिंगमध्ये फ्युचरचा देखील अभ्यास केला जातो की फ्युचरमध्ये आपले सेल्स किती असायला पाहिजे,
परचेस किती असायला पाहिजे किंवा फ्युचरमध्ये आपले कोणकोणते प्लॅन करायचे, तर हे बजेट कंट्रोलमध्ये केलं जातं. ठीक आहे. जर आपला पी व्ही रेशो 20% तर आपल्याला त्याच्यावरून आपल्याला फ्युचरमध्ये पी व्ही रेशो जर प्रॉफिट आपल्याला वाढवायचा असेल तर आपल्याला सेल्स किती करायचे याचा अभ्यास देखील डिझायर्ड सेल्स म्हणून आपण अभ्यास करतो. ठीक आहे. म्हणजे फ्युचर ओरिएंटेड, फ्युचरची आकडेवारी किंवा फ्युचर प्लॅन देखील आपल्याला मॅनेजमेंट अकाउंटिंगच्या सहाय्याने करता येतात. त्यामुळे मॅनेजमेंट अकाउंटिंग ही फ्युचर ओरिएंटेड असते. ॲनालिटिकल म्हणजे याच्यामध्ये फायनान्शियल डाटा ॲनालिसिस केला जातो. ठीक आहे. ॲनालिसिस म्हणजेच आपला ग्रॉस प्रॉफिट रेशो किती असायला पाहिजे, त्यानंतर डिझायर्ड सेल्स, आपला पी व्ही रेशो किती असायला पाहिजे, म्हणजे ॲनालिटिक्स केलं जातं. आपल्या फायनान्शियल स्टेटमेंट्स ॲनालिसिस देखील मॅनेजमेंट अकाउंटिंगमध्ये होतं. आणि डायनॅमिक म्हणजे मॅनेजमेंट अकाउंटिंग हे आपल्या मॅनेजमेंटच्या सगळ्या फंक्शनला किंवा बिझनेसच्या टोटल फंक्शनला गतिशीलता आणणारा घटक आहे. ठीक आहे. त्यामुळे याला क्रियाशील किंवा डायनॅमिक घटक देखील म्हणतात. देन डी इज अ करेक्ट आन्सर. मॅनेजमेंट अकाउंटिंग इज फ्युचर ओरिएंटेड, ॲनालिटिकल अँड डायनॅमिक. देन डी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे फायनान्शियल अकाउंटिंग डील्स विथ ए दिलं डिटर्मिनेशन ऑफ कॉस्ट, बी दिलं डिटर्मिनेशन ऑफ प्रॉफिट, सी दिलं डिटर्मिनेशन ऑफ प्राइसेस, डी दिलं नन ऑफ द अबव. डिटर्मिनेशन ऑफ कॉस्ट, प्राइसेस हे आपण कशामध्ये केलं जातं, हे कॉस्टिंगमध्ये बघितलं जातं. आणि आपल्या बिझनेसचा प्रॉफिट किती आहे हे फाइंड आउट फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये केलं जातं. देन बी इज अ करेक्ट आन्सर. फायनान्शियल अकाउंटिंग डील्स विथ डिटर्मिनेशन ऑफ प्रॉफिट. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे मॅनेजमेंट अकाउंटिंग रिलेट्स टू ए दिले रेकॉर्डिंग ऑफ अकाउंटिंग डाटा, बी दिले प्रेझेंटेशन ऑफ अकाउंटिंग डाटा, सी दिले रेकॉर्डिंग ऑफ कॉस्टिंग डाटा, डी दिले नन ऑफ दी अबव. डाटा रेकॉर्ड करण्याचं काम फायनान्शियल अकाउंटमध्ये केलं जातं. ठीक आहे. आणि तो डाटा प्रेझेंट करण्याचं काम मॅनेजमेंट अकाउंटिंग करते. प्रश्न काय विचारला, मॅनेजमेंट अकाउंटिंग रिलेट्स टू प्रेझेंटेशन ऑफ अकाउंटिंग डाटा. अकाउंटिंग डाटा मॅनेजमेंट अकाउंटिंगमध्ये प्रेझेंट केला जातो. ठीक आहे. आणि रेकॉर्ड फायनान्शियल अकाउंटमध्ये केला जातो. देन बी इज अ करेक्ट आन्सर. प्रेझेंटेशन ऑफ अकाउंटिंग डाटा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे द यूज ऑफ मॅनेजमेंट अकाउंटिंग इज. मॅनेजमेंट अकाउंटिंग हे काय ऑप्शनल आहे. मॅनेजमेंटला हेल्प म्हणून ते बनवलं जातं. ठीक आहे. मॅनेजमेंटला हेल्प करण्यासाठी ते बनवलं जातं. मॅनेजमेंटला मॅनेजमेंटचे फंक्शन पूर्ण करण्यासाठी हेल्प व्हावी ह्यासाठी मॅनेजमेंट अकाउंटिंग मेंटेन केलं जातं. त्यामुळे ते ऑप्शनल आहे. मॅनेजमेंटला जर वाटलं ॲज पर सिच्युएशन तिथे वेगवेगळे टूल्स यूज केले जातात. ठीक आहे. मॅनेजमेंटला जर वाटलं की आपण कॅश फ्लो स्टेटमेंट बनवलं पाहिजे तर तिथं ते बनवलं जातं. जिथे वाटलं फंड फ्लो स्टेटमेंट गरजेचं आहे तिथं फंड फ्लो स्टेटमेंट बनवलं जाईल. ठीक आहे. ज्या ठिकाणी प्रोडक्शनचं काम होतं तिथे कॉस्टिंगच्या वेगवेगळ्या टेक्निक्स यूज केल्या जातात. म्हणजे मॅनेजमेंट अकाउंटिंगचा यूज करायचा की नाही तो कसा करायचा हे कशावर डिपेंड आहे, हे मॅनेजमेंटवर डिपेंड आहे. त्यामुळे मॅनेजमेंट अकाउंटिंग हे ऑप्शनल आहे. मॅनेजमेंट अकाउंट इज अँड डॅश इन नेचर. मॅनेजमेंट अकाउंट इज डॅश इन नेचर. ऑप्शन काय दिलेत, ॲनालिटिकल, हिस्टॉरिकल, कंपल्सरी आणि डी दिलं नन ऑफ दिस. ठीक आहे. मॅनेजमेंट अकाउंटिंग जो फायनान्शियल डाटा जे आपल्याकडे फायनान्शियल रेकॉर्ड्स अवेलेबल आहेत त्याचं ॲनालिटिक्स केलं जातं आणि मॅनेजमेंट अकाउंटिंग केलं जातं. ठीक आहे. डाटा ॲनालाइज करणे, ॲनालिसिस करणे, इंटरप्रेट करणे या प्रोसेस मॅनेजमेंट अकाउंटिंगमध्ये होतात. ठीक आहे. त्यामुळे मॅनेजमेंट अकाउंटिंग हे ॲनालिटिकल आहे. नेचरनी कसं आहे ते ॲनालिटिकल. ठीक आहे. देन इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे फायनान्शियल अकाउंटिंग इज डॅश इन नेचर. फायनान्शियल अकाउंटिंग कसं आहे नेचरमध्ये. फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये ज्या ट्रान्झॅक्शन ॲक्च्युली झालेल्या आहेत, घडलेल्या आहेत त्या रेकॉर्ड केल्या जातात. ठीक आहे. मग या ट्रान्झॅक्शन जेव्हा घडलेल्या ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केल्या जातात ते याला म्हणतात हिस्टॉरिकल नेचर. ठीक आहे. मॅनेजमेंट अकाउंटिंगचं नेचर कसं आहे, ॲनालिटिकल आहे आणि फायनान्शियल अकाउंटिंगचं नेचर कसं आहे, हिस्टॉरिकल. ठीक आहे. आपण झालेल्या ट्रान्झॅक्शन फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये रेकॉर्ड करत असतो त्यामुळे ते कोणत्या नेचरचं आहे, हिस्टॉरिकल नेचर. ठीक आहे. फायनान्शियल अकाउंटिंग इज हिस्टॉरिकल इन नेचर. देन इज करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट दिलं आहे फायनान्शियल अकाउंटिंग डील्स विथ डॅश डाटा. ठीक आहे. फायनान्शियल अकाउंटिंग आत्ता सांगितलं नेचरने कसं आहे, हिस्टॉरिकल आहे. मग तिथे कोणता डाटा रेकॉर्ड होतो, हिस्टॉरिकल. झालेल्या ट्रान्झॅक्शन फायनान्शियल अकाउंटमध्ये रेकॉर्ड केल्या जातं. ज्या ट्रान्झॅक्शन आपण पास केलेल्या आहेत, सेल्स केले
परचेस केले, आपण परचेसची ऑर्डर दिली तर आपण परचेस म्हणून दाखवत नाही, ज्या वेळेस वस्तू परचेस केल्या तेव्हा त्या दाखवणार. ठीक आहे. सेल्स, आपण जर समजा एखाद्या व्यक्तीने आपल्याला 100 शर्टची ऑर्डर दिली, ठीक आहे, मग आपण ती ऑर्डर मिळाली म्हणून सेल्स म्हणून दाखवणार नाही. ज्यावेळेस ॲक्च्युली आपण ते शर्ट डिस्पॅच करणार किंवा ती ऑर्डर डिस्पॅच करणार त्यावेळेस आपण ते सेल्स दाखवणार. ठीक आहे. मग ते कोणतं नेचर आहे? ते आहे हिस्टॉरिकल नेचर. फायनान्शियल अकाउंटिंग डील्स विथ हिस्टॉरिकल डाटा. मग ते कोणत्या नेचरचा डाटा आपण रेकॉर्ड करतो फायनान्शियल अकाउंटमध्ये? हिस्टॉरिकल. त्यानंतर एक लास्ट क्वेश्चन आहे, मॅनेजमेंट अकाउंटिंग ही इज डॅश ओरिएंटेड. मॅनेजमेंट अकाउंटिंगमध्ये कोणता डाटा दाखवला जातो? जो फायनान्शियल डाटा आहे, ज्या ट्रान्झॅक्शन झालेल्या आहेत त्याच्यावर तो डाटा फायनान्शियल डाटा, हिस्टॉरिकल डाटा फायनान्शियल अकाउंटमध्ये रेकॉर्ड केला जातो आणि त्याच्या आधारे फ्युचरचे प्लॅन बनवले जातात. ठीक आहे. मग मॅनेजमेंट अकाउंटिंग काय असते? फ्युचर ओरिएंटेड असते. मॅनेजमेंट काय करते? फ्युचरसाठी प्लॅन बनवत असते. त्यामुळे मॅनेजमेंट अकाउंटिंग ही फ्युचर ओरिएंटेड असते. देन सी इज अ करेक्ट आन्सर. मॅनेजमेंट अकाउंटिंग इज फ्युचर ओरिएंटेड. तर हे झाले मॅनेजमेंट अकाउंटिंगचे काही इम्पॉर्टंट MCQ क्वेश्चन. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.